नमस्कार मंडळी. माझ्या पहिल्या मराठी रीलवर इतका छान रिस्पॉन्स आल्यामुळे माय मोटिवेशन टू डू मोर इज हायर. आज मी बोलत होतो रोहित तनेजाशी, जे आमचे ग्राहक अंतर्दृष्टी विभागाचे हेड होते, म्हणजे कस्टमर इन्साइट्सचे हेड. आता ते वेगळं काम करतायत. आमचे सुगंधी द्रव्य आणि दुर्गंधीनाशक विभागाचे ते हेड आहेत, म्हणजे फ्रेग्रन्सेस आणि डिओड्रंट्स. हेड म्हणजे काय, ते ग्राहकांशी बोलतात, त्यांना विचारतात की तुम्हाला काय हवंय, कशाला हवंय, कधी लावता तुम्ही, तुम्ही जेव्हा काय असली वस्तू घेता तेव्हा तुमचे काय प्रेफरन्सेस असतात, कुठले तुमचे प्रेफर्ड ब्रँड्स आहेत, वगैरे वगैरे वगैरे. खूप बारीकीने ते अभ्यास करतात. आणि त्यांच्याशी जेव्हा पण मी बोलतो तेव्हा मला खूप ग्राहकांबद्दल, बाजाराबद्दल मला खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी कळतात, जे नॅचरल इन्स्टिंक्टपेक्षा पण पुढे असतात, किंवा तुम्हाला जे वाटतं की तुम्हाला माहिती आहे त्याच्यावर भरपूर पुढे. तर आज मी असंच त्यांच्याशी बोलत होतो. तर ते सांगत होते की जे युवा पिढीमध्ये जे ट्रेंड्स आहेत फ्रेग्रन्स आणि डिओड्रंटमध्ये, ते असे आहेत की त्यांना ते ट्रेंड्स खूप लवकर बदलत आहेत. तर काही वर्षांपूर्वी एक ट्रेंड आला होता लेदर आणि टोबॅकोचा, म्हणजे व्हेरी हायली मॅस्क्युलिन फ्रेग्रन्सेस, म्हणजे तंबाखू, चामडी, मस्क असे फ्रेग्रन्सेस खूप आवडायचे लोकांना, ज्याचे कलर स्कीम्स थोडेसे ब्राऊन, रेड, मरून असे होते. मग त्याच्यानंतर एक खूप इंटरेस्टिंग ट्रेंड आला, ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट पेस्ट्री वर्ल्डचे होते ते, म्हणजे क्रॉसॉन्ट, केक, व्हॅनिला, कॉफी, असे जे आपण पॅरिसच्या असे बेकरीमध्ये जे स्मेल्स येतात, दोज बिकेम व्हेरी पॉप्युलर इन द कॅटेगरी. मग त्याच्यानंतर फ्रुट्स म्हणजे फळांची, लिची, ब्लूबेरी, मस्कमेलन, स्ट्रॉबेरी, हे फ्रेग्रन्सेस माणसांमध्ये म्हणजे पुरुषांमध्ये पण ते भरपूर पॉप्युलर झाले. आता रिसेंटली सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे त्यांनी सांगितलं मला दॅट रेडिटवर वेडी झाली आहे जनझी अराउंड फ्रेग्रन्सेस अराउंड राईस वॉटर, म्हणजे तांदूळाचं पाणी, अक्षरशः तांदूळाचं पाणी. त्या फ्रेग्रन्सनी लोकांना खूप असं खूप करतात ना हाताने, त्यांना खूप असं पीसफुल आणि सेंटर्ड आणि रिलॅक्स्ड आणि अँकर्ड असं खूप वाटतं. तर लोक खूप वेडी झाली आहेत राईस वॉटर मागे, आणि भरपूर आहे म्हणजे राईस वॉटरचे बेनिफिट्स पण आहेत हातांवर, स्किनवर, लोक वापरतात त्याला. पण फ्रेग्रन्समध्ये पण आता तांदूळाचं पाणी खूप फेमस झालं आहे. तर आता जर तुम्ही ग्राहकोपयोगी वस्तूंचे जे तुम्ही उद्योजक आहात, यू आर अ फाउंडर इन कन्झ्युमर गुड्स, आणि ट्रेंड्स खूप लवकर बदलत आहेत, तर तुम्ही पण त्या ट्रेंड बरोबर लवकर बदला आणि त्या ट्रेंड्सच्या पुढे व्हा. कधी कधी जर तुम्ही खूप मोठे होता तर त्या ट्रेंड्सला क्रिएट करा, नाही तर तुम्ही मागे राहाल आणि मग तुम्ही नेहमी कॅचअप करत राहाल आणि तुमची ब्रँड नेहमी मागे राहील. तर ग्राहक अंतर्दृष्टी खूप इम्पॉर्टंट आहे, आणि रोहित तनेजासारखे लोक खूप इंटरेस्टिंग आहे.